हॅलो हाय नमस्कार. आज तुमच्याबरोबर ना एक सुंदर अशी रेसिपी शेअर करते. ती आहे मी दाल तडका. मी ज्या पद्धतीने दाल तडका दाखवलेला आहे, घरी येणार होते पाहुणे आणि त्यांना मी ज्या पद्धतीने ही डाळ बनवते त्यांना ती खूप आवडते. त्यांनी स्पेशली सांगितलं होते की तुम्ही जशा पद्धतीने करता तशी आम्हाला परत जरा पाहिजे, म्हणून मी त्यासाठी बनवली होती. म्हटलं तुमच्यावर ती रेसिपी शेअर करावी. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या ह्या डाळला सुरुवात करूया. इथे मी तूर डाळ घेतलेली आहे. आता मला पावणे येण्यावरती जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती, त्याच्यामुळे साधारण इथे मी 2 कप घेतलेली आहे, म्हणजे अर्धा किलो तरी साधारण होईल ती. त्याच्यामध्ये आता इथे टोमॅटो टाकायचे. आता मोठा टोमॅटो आता एकच होता, म्हणून मी असे छोटे 2 घेतले. जर त्यातला मोठा असेल तर 2च घेतले तरी चालतील. असे टोटल आता मी 3 घेतलेले आहेत आणि ते जरा आपल्याला असे जाडसर कापून घ्यायचे आहेत. आणि ते आपण डाळ, टोमॅटो आणि पुढे जसं सांगते तशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी घ्यायच्या. एवढे जाड्या पद्धतीने आपण ते कापून घेतलेले आहेत. ही डाळ आपण अर्धा तास आधी भिजत घालून ठेवलेली होती. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. आता टोमॅटो नंतर आपण त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे आपण कुकरला चांगल्या 4 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे. हे बघा आपली डाळ ही तयार आहे. आता आपण त्याला देऊयात तडका. तो तडका देण्यासाठी आपण इथे वापरणार आहोत तूप. तुम्ही तेल तूप दोन्हीसुद्धा वापरू शकता, पण नुसतं तूप वापरलं ना तर खूप सुंदर लागतं. त्यामुळे इथे तुपाचं क्वांटिटी जरा, कारण का डाळ आपली जास्त आहे त्याच्यामुळे तुपाची क्वांटिटी पण जास्त घेतली आहे. तिथे उडीद डाळ मी 1 चमचा टाकली आहे, त्याच्यामध्ये जिरा मोहरी 1 चमचा टाकलेली आहे, म्हणजे 1 टीस्पून. कढीपत्त्याची 10-12 पानं टाकलेली आहेत. लसूण जास्त प्रमाणात घेतलेली आहे. लसूण इथे चांगले मी 9-10 लसणीच्या पाकळ्या चांगल्या घेतलेल्या आहेत ठेचून. नंतर सुकी आपली लाल मिरची असते ती घेतलेली आहे 4-5. आणि हे आधी आपण जरा व्यवस्थित असं हलवून घेऊया. त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण ही डाळ आहे जी शिजवलेली ती आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आपली फोडणी छान तडतडली ना, म्हणजे आपली मिरची आणि लसूण ही छानपैकी त्याच्यामध्ये अशी फ्राय झाली ना की आपण ती डाळ टाकतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे 1/4 टीस्पून. लाल तिखट टाकून घेतलेलं आहे 1 टेबलस्पून. जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण जर असं जास्त पाहिजे असेल तर अजून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आधी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अजून आता आपली डाळीला अजून छानपैकी टेस्ट यायला पाहिजे. छान एक असं मस्तपैकी स्वीट अँड चटपटी अशी टेस्ट येण्यासाठी मी इथे टाकणार आहे चिंचेचं, म्हणजे आता इथे चिंच घेतलेली आहे. ती तुम्ही रेडीमेड आपल्याला चिंचेचं जो आपल्याला हे मिळते पेस्ट मिळते ती घेतली तरीसुद्धा चालेल, किंवा गूळ आणि चिंच असं भिजवत घालून मिक्सरला बारीक करून तुम्ही त्याची पेस्ट केली तरीसुद्धा चालेल. जशी मी आता ह्याच्यावर टाकले 1 चमचा आपण टाकले. चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि डाळ मस्तपैकी एकजीव करून घ्यायची आहे. ही चिंच आपण जी टाकतो त्याने जी टेस्ट येते ना त्याने डाळ खूप सुंदर लागते. त्याच्यामुळे आवर्जून ते टाकायचं आहे आणि मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आणि छानपैकी आपली ही डाळ तडका तयार झालेली आहे. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. 2 घास नक्की जास्तच खाल अशा पद्धतीने बनवल्यानंतर. मला नक्की कमेंट्स करून सांगा जर तुम्ही अशा पद्धतीने केलीत ना तर हा दाल राईस इतका सुंदर लागतो ना. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि कशी बनते मला कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, आवडत्या व्यक्तीला तुमच्या शेअर करा. चला तर भेटूया परत एका नवीन सुंदर रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ही ट्राय करा आणि मला कमेंट्स करा.